हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आज आहे संडे आणि प्रीतमची डिमांड होती की आज त्याला चिकन मोमोज खायचे आहे, तेही घरचे. म्हणून मी त्याच्यासाठी मस्त मोमोज बनवले आणि ते साईजने खूप मोठे झाले होते. प्रीतमने मनसोक्त खाल्लं, त्यानंतर आजीला दिला आणि त्यानंतर मी सुद्धा इथे टेस्ट करत होती. आणि मी शेजवान चटणी बाहेरूनच मागवली होती विथ मेवणी पण. आणि चटणी वगैरे मी काही घरी नाही बनवली, पण जी चिकनची स्टफिंग होती ना ती इतकी टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. मी याची रेसिपी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. त्यानंतर रवी इथे त्याची मस्ती करतो आहे. आजकाल खूप नवीन नवीन गोष्टी करायला शिकला आहे. इव्हिनिंगची वेळ होती म्हणून मस्त असं काळा चहा पिऊन घेतला, कारण डोकं थोडंसं दुखत होतं. आणि त्याचबरोबर प्रीतम बोलला की चल थोड्या वेळ खाली फिरून येऊया. त्यामुळे मी, प्रीतम आणि अवयव तिघंसुद्धा आम्ही खाली वॉक करायला निघालो होतो. इथे अवयव मस्त त्याच्या सायकलवर बसला होता आणि प्रीतम त्याला फिरवत होता. आणि त्याला असं वाटतं ना की त्याने हँडल पकडले म्हणजे सायकल तोच चालवतोय. आणि त्यानंतर तो सगळ्यांना बाय बाय पण करत होता आणि तो खूप एन्जॉय करतो सायकलवर बसल्यावर. पण ही सायकल ना आता त्याला थोडी कम्फर्टेबल नाही वाटत आहे, कारण त्याची सीट सतत अशी खाली घसरत असते. त्यानंतर इथे त्याच्या नानीचा फोन सुरू होता. आल्या आल्या त्याला खूप भूक लागली होती, म्हणून जस्ट फॉर अ चेंज मी त्याच्यासाठी थोडेफार त्याला पफकॉर्न दिले होते. त्यानंतर आज जेवणामध्ये ना मस्त असं चिकन बनवलं होतं. आम्हाला सगळ्यांनाच चिकन आवडतं, त्यामुळे छान असं चिकन आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आता आजीने एक पफकॉर्न मागितलं म्हणून तो हातात न देता तिला छान असं तोंडात भरवून देतो, की आईने तिच्या हातातनं नको हिसकून घ्यायला म्हणून तो डायरेक्ट तोंडातच तिला भरवून देतो. आणि ती सुद्धा खूप एन्जॉय करते त्याच्याबरोबर. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली होती. किचन पण छान असं क्लीन करून ठेवलं होतं आणि असा काहीसा होता आजचा दिवस. चला भेटूया, बाय.